मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,665 वरती. 21,665 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला. तर मी आज सकाळच्या वेळेला लाईव्ह सेशनमध्ये येऊ शकलो नाही. आज मी बाहेरगावी होतो, त्यामुळे आपलं लाईव्ह सेशन पण झालं नाही. पण जे महत्त्वाचे मुद्दे होते मी तुम्हाला कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार, कोणते रेजिस्टन्स असणार, आणि एक चार्ट पण आपल्या ग्रुपवरती शेअर केलेला होता. का केलेला होता ते तुम्हाला समजलेलं पण असेल, त्याचं आपण विश्लेषण नंतर करू. तर आपण पहिले डेली टाईम फ्रेममध्ये चार्ट बघू. आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं, या ठिकाणी 3 दिवसाचा लो जो होता तो मार्केटने आज या ठिकाणी ब्रेक केलेला होता आणि नंतर मार्केटमध्ये सेलिंग पण झालेली होती. सेलिंगचं प्रेशर पण मार्केटमध्ये चांगलं होतं आणि मी तुम्हाला कालच्या दिवशी म्हटलं होतं की निफ्टीसाठी जो सपोर्ट असणार स्ट्रॉंग 21,600, जर त्याच्या खाली मार्केट जात असेल तर सेलिंग अजून वाढेल. मार्केटने तो सपोर्ट पण ब्रेक केलेला होता, पण क्लोजिंग त्या लेवलच्या वरती आलेली. लक्षात घ्या, जर क्लोज जर 21,600च्या खाली असता तर मार्केटमध्ये आपण पूर्णपणे निगेटिव्ह साईडला गेलो असतो. मार्केटमध्ये आपण निगेटिव्ह झालो असतो पूर्णपणे की मार्केटमध्ये आता सेलिंग वाढू शकते, इथून पण सेलिंग येऊ शकते मार्केटमध्ये, असं नाही की येणार नाही. पण जर क्लोज इथे खाली आला असता, ही कॅन्डल जर इथे बनणारी निगेटिव्ह बनली असते, पूर्ण मोठी कॅन्डल बनली असते, तर मग आपण मार्केटमध्ये पूर्णपणे निगेटिव्ह गेलेलो असतो. आपण निगेटिव्ह का जाणार नाही त्याचं एक कारण सांगतो मी तुम्हाला. मागे पण बघा चार्टवरती असाच प्राईसचा बेव झालेला होता. हे बघा, इथे प्राईस थांबलेली होती, इथे पण ब्रेकडाऊन दिला होता. ठीक आहे, या लेवलला पण मार्केटने ब्रेक केलं होतं, पण इथूनच रिव्हर्सल दिला. आणि इथे पण बघा 3 दिवस मार्केटने पॉज घेतला, ब्रेकडाऊन दिला, इथे पण कॅन्डलला शॅडो बनते. ठीक आहे, म्हणजे मार्केटमध्ये अजून पण स्ट्रेंथ आहे. सेलिंग जरी येते मार्केटमध्ये, पण मार्केट पुन्हा रिव्हर्सल देऊन जातं, वरती जातं मार्केट. तर तशाच प्रकारची प्राइस ॲक्शन इथे पण होऊ शकते. बघा, मार्केट इथं थांबलं, ब्रेकडाऊन दिलेलं आहे, इथून एक चांगला मूव अप साईडला आला, इथे पण तसंच झालं, पॉज घेतला, ब्रेकडाऊन दिला, इथे पण मार्केट वरती जाऊ शकतं. पण मार्केट पॉझिटिव्ह केव्हा होणार, जेव्हा मार्केट 21,800च्या वरती सस्टेन व्हायला लागेल, तेव्हाच मार्केट पॉझिटिव्ह होऊ शकतं. नाहीतर मार्केटमध्ये काय होईल, मार्केट जेव्हा आपण वरती जाण्याचा प्रयत्न करेल, मार्केटमध्ये येणार सेलिंग, मार्केटमध्ये येऊ शकते मग सेलिंग. त्याला आपण म्हणत असतो राईज ऑन सेलचं मार्केट. राईज ऑन सेल, राईज ऑन सेल म्हणजे काय, जेव्हा आपण मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी येणार सेलर. सेलर आलं की मार्केट पुन्हा खाली येत असतं. ठीक आहे, तर मार्केटने क्लोज द्यायला पाहिजे 21,600च्या खाली द्यायला पाहिजे. जेव्हा 21,600च्या खाली मार्केट क्लोज द्यायला सुरुवात करेल, मार्केट निगेटिव्ह होऊ शकतं. मग मार्केटमध्ये आज सेलिंग पण झाली, पण तशीच रिकव्हरी पण होताना दिसली आपल्याला नंतर. तुम्ही बघितलेलं असेल. ठीक आहे, रिलायन्स सारखा स्टॉक होता, तुम्ही बघितलेला असेल. मी तर नव्हतो लाईव्ह मार्केटमध्ये, मी नंतर चार्ट बघितला. रिलायन्स पण खाली आलेला होता, डीप मारलेला होता रिलायन्सने, पण रिलायन्समध्ये पण नंतर रिकव्हरी झाली. बघा, 2611 वरती रिलायन्सने क्लोज दिला आहे. 2577 माझ्या मते लो होता आणि क्लोज दिला 2611 वरती. त्यानंतर HDFC बँक बघा, HDFC बँकमध्ये चांगला डीप मिळाला होता, तिथे पण बाईंग झाली. म्हणजे मार्केटमध्ये निगेटिव्ह स्ट्रक्चर होत नाही आहे तयार. जी सेलिंग व्हायला पाहिजे कंटिन्युअस मार्केटमध्ये ती होतच नाही आहे. जी मोठी सेलिंग आपण त्याला म्हणत असतो, ज्या ठिकाणी आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचे साईन मिळत असतं, तशी मार्केटमध्ये सेलिंग नाही आहे. लक्षात घ्यायचं आहे, समजलं. मग उद्यासाठी आपला प्लॅन काय असणार, इंट्राडेसाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार ते आपण बघणार 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर कालच्या दिवशी आपण ॲनालिसिस काय केलं होतं की जर निफ्टीने 21,675 लेवल ब्रेक केली तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते आणि तिथंच आपला ट्रेड बनू शकतो पुट साईडचा. परफेक्ट एक प्राइस ॲक्शन बघून मार्केट खाली गेलेलं आहे, परफेक्ट प्राइस ॲक्शन. ठीक आहे, ओपनिंग थोडीशी फ्लॅटच झाली मार्केटची. जिथे क्लोज होता 21,742 तिथंच मार्केट ओपन झालेलं होतं. खाली आलं, सुरुवातीला थोडं रिकवर होण्याचा प्रयत्न केला, पण नंतर या ठिकाणी मोठा ब्रेकडाऊन दिला. सेलिंग प्रेशर या ठिकाणी जास्त. मी काल पण तुम्हाला म्हटलं होतं की मार्केटवरती जाण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करेल, मार्केटमध्ये सेलिंग येणार. आणि एक लेवल तुम्हाला म्हटलं होतं की मार्केटने तिथे मल्टिपल टाईम सपोर्ट घेतलेला आहे 21,675. जर मार्केट त्या लेवलच्या खाली जात असेल तर मार्केटमध्ये सेलिंग जास्त येणार, हे पण तुम्हाला म्हटलं होतं. कारण की जेव्हा पण एखादा महत्त्वाचा सपोर्ट ब्रेक होत असतो, तिथे सेलिंग जास्त येत असते, त्या ठिकाणी येत असते सेलिंग. मग आपण तिथे प्राइस ॲक्शन बघून मग पुट साईडला जायचं असतं. बरोबर बघा, एक मोठी कॅन्डल बनली, सपोर्टला ब्रेक केलं, प्राईजने रिटेस्ट केलं आणि प्राईज या ठिकाणी खाली आली. इथून येणारा फॉल जवळजवळ 100 ते 125 पॉईंटचा होता. ठीक आहे, 100 पॉईंटच्या वरती मार्केट इथं खाली आलेलं होतं, समजलं. मग इथे पुट साईडचा रिस्क रिवॉर्डनुसार आपला चांगला ट्रेड बनत पण होता. आता मी तर ह्या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकलो नाही आज, नंतर बाहेरगावी गेलो, त्यामुळे माझं लक्ष पण नव्हतं. जो फॉल आलेला होता मोठा होता. सेलिंग मार्केटमध्ये ह्या लेवलवरती जास्त आली सेलिंग. मग कोणी जरी ते पुट साईडला ट्रेड बनवलेला असेल
तर मोमेंटम चांगला मिळालेला असेल त्यांना, या ठिकाणी त्यांना मोमेंटम चांगला मिळालेला असेल आणि प्रॉफिट पण या ठिकाणी चांगलं झालेलं असेल. ठीक आहे, त्यामुळे ना लॉजिक बघत चला. आपल्याला ज्या ठिकाणी ट्रेड घ्यायचं आहे, काही लॉजिक बनते का ते लॉजिक बघत चालायचं, त्यानुसार ट्रेड डिप्लॉय करायचा. माझा ट्रेड इथे बनू शकतो एवढा आत्मविश्वास तुम्हाला जर असेल तर मग तुम्ही या ठिकाणी ट्रेड बनवला पाहिजे. रिस्क रिवॉर्ड आपला बघितला पाहिजे. आणि नंतर मार्केटने बघा सपोर्ट कुठे घेतला. आपण म्हटलं होतो 2 लेवल आपल्यासाठी सपोर्ट असू शकतात, 21,592 आणि 21,565 ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट असू शकते. मार्केटने बरोबर ह्याच लेवलपासून रिव्हर्सल दिला होता. ठीक आहे, थोडं मार्केट इथं कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं. हे बघा इथं मार्केट थोडं कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं, त्यानंतर पुन्हा ब्रेकआउट देत हायर लोचं फॉर्मेशन बनवत वरती गेलेलं होतं. म्हणजे जर तुम्ही चार्टवरती ड्रॉईंग केलं तर तुम्हाला परफेक्ट समजेल कशा प्रकारची प्राइस ॲक्शन या ठिकाणी बनत होती. त्यासाठी चार्टवरती तुम्ही ड्रॉईंग पण करायचं असतं. असा एक रायझिंग चॅनल पण इथे बनलेला होता. आता ज्यांनी ट्रेड घेतला एक चांगला ट्रेड त्यांना सकाळच्या वेळेला या ठिकाणी मिळालेला असणार. हे बघा जेव्हा पण तुम्ही ऑप्शन बाईंग करताय, ज्या ठिकाणी मोमेंटम असतो त्या ठिकाणी जर तुम्ही ट्रेडचं एक्झिक्युशन केलं तर प्रॉफिट तुमचं जास्त बनतं. 1-2 कॅन्डल मोठमोठ्या बनल्या की तुम्हाला निफ्टीमध्ये 20-30 पॉईंट काही वेळेला मिळून जात असतात. मोमेंटम जर फास्ट असेल तर मग बनणारं प्रॉफिट तुमचं जास्त असतं. तर ही जी लेवल होती इथे आपण मागच्या सेशनमध्ये पण बघितलेलं होतं की मल्टिपल टाईम मार्केटने सपोर्ट घेतलेला होता. हे दिसतंय, मी या चार्टला काल चांगल्या प्रकारे एक्सप्लेन पण केलेलं होतं या ठिकाणी. आणि इथेच ब्रेकडाऊन दिला बघा, हा शार्प फॉल होता. मार्केट गेलेलं होतं 21,555 पर्यंत. ठीक आहे, 21,555 पर्यंत इथून गेलेलं होतं. आणि ही लेवल आपण म्हटलं होतं 21,675 ही सपोर्ट असणार. अशा ठिकाणी ट्रेड घेत चला जिथे पॉसिबिलिटी जास्त असते प्रॉफिटची. आणि परफेक्ट इथे एक रायझिंग चॅनल पण बनलेला होता. तुम्ही जर चार्टवरती ड्रॉईंग केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतात. त्यासाठी चार्टवरती ड्रॉईंग करत चला. मी नेहमी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्राइस ॲक्शन हा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही प्राइस ॲक्शनला ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंडिकेटर लावत बसू नका, त्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवाल फक्त, बाकी काही नाही होणार. समजलं? नंतर लक्षात येईल तुम्हाला की मी जी गोष्ट करायला पाहिजे होती ती केली नाही आणि त्या गोष्टीच्या मागे लागलो. कोणत्या? इंडिकेटरच्या. तसं करायचं नाही आहे. मग उद्यासाठी आपला प्लॅन काय असणार आहे ते, तर ही जी लेवल होती आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्टचं काम करत होती. आज तो सपोर्ट ब्रेक झाला. आता 30 लेवल काय बनेल? रेजिस्टन्स. कोणती असणार? 21,675 ही लेवल आता मार्केटसाठी काय बनणार? रेजिस्टन्स बनणार. ही रेजिस्टन्स बनणार आहे. मग उद्यासाठी आपण कॉल साईडला केव्हा जाणार, म्हणजे मार्केटमध्ये आपण लॉंग केव्हा जाणार? लक्षात घ्या, लॉंग केव्हा जायचं आहे. त्यासाठी तुम्ही हा चॅनल पण इथे ड्रॉ करून घ्या. तुम्हाला काही गोष्टी मी इथे सांगतोय. हे बघा, हा चॅनल तुम्ही इथे ड्रॉ करून घेतला असा. हा रायझिंग चॅनल तुम्ही इथे ड्रॉ करून घेतला. आता मार्केट जर पुन्हा फ्लॅट ओपन झालं, म्हणजे या ठिकाणी जर मार्केट फ्लॅट ओपन झालं 21,660 ते 21,670च्या आसपास मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे या लेवलच्या आसपास, तर ही लेवल आपल्यासाठी काय बनेल? आता रेजिस्टन्स. ही लेवल रेजिस्टन्स बनेल, कारण की जे पण सपोर्ट असतात ते नंतर रेजिस्टन्स बनत असतात. ही लेवल आपल्यासाठी बनणार रेजिस्टन्स. आता मार्केट त्या लेवलच्या वरती सस्टेन होतं आहे का आपल्याला बघायचं आहे. म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे याला ब्रेक करून मार्केट सस्टेन होतं आहे का, तिथे काही प्राइस ॲक्शन बनते का, ते बघून आपण इथे जाणार कॉल साईडला. आपला प्लॅन या ठिकाणी काय असला पाहिजे? मग कॉल साईडचा टार्गेट किती असला पाहिजे? हा जो रेजिस्टन्स आहे 21,742 या लेवलपर्यंत आपण टार्गेट आपलं डिसाईड करू शकतो. हे असेल आपलं टार्गेट. येणारा एक हर्डल अजून असणार आहे 21,708. 21,708 ही लेवल पण मार्केटसाठी काय असणार? रेजिस्टन्स असणार आहे. आता मार्केट कसं ब्रेक करतं आहे त्यावरती पण डिपेंड करतं. असं नाही की मार्केट स्लोलीवरती जातं आहे आणि तुम्ही तिथे कॉलमध्ये एंट्री घेतली. मोमेंटम बघत चला, प्राईसचा काय बिहेव होतो आहे, प्राईस कंटिन्युएशनमध्ये आहे का तिथे ते बघायचं असतं. नंतर कॉल साईडला जायचं असतं. म्हणजे इथे प्राइस ॲक्शन कशी होणार बघा. प्राईसचं जे स्ट्रक्चर इथे बनत होतं, हायर लोचं फॉर्मेशन प्राईस तयार करत होती, इथे फ्लॅट ओपन झाली तर त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का बघा. इथे त्या कंटिन्युएशनमध्ये जर तुम्ही ट्रेड घेतला कॉल साईडला तर तुमचं प्रॉफिट चांगलं बनेल. प्राईस जी आहे तुम्हाला परफेक्ट ह्या चॅनलमध्येच वरती जाताना दिसणार अशा प्रकारे. ठीक आहे, हा चॅनल ती प्राइस ॲक्शन बघून तुम्हाला तिथे ट्रेड घ्यायचा असतो. म्हणजे तुम्हाला काय समजतं की मार्केटचा ट्रेंड इथे आहे पॉझिटिव्ह. मार्केट आता आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करू शकतो. हा जो ट्रेंड चालू होता, हायर लोज फॉर्मेशन प्राईस तयार करत होती, तर त्याचं कंटिन्युएशन मग इथे होऊ शकतं. मग आपण इथे कॉल साईडला गेलं पाहिजे. आपला स्टॉप लॉस इथे छोटा असला पाहिजे, कारण की मार्केट असणार रेजिस्टन्सजवळ. ठीक आहे, त्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस छोटा असला पाहिजे. समजा वाटलं तुम्हाला की मी इथे कॉल साईडला गेलो, मला दिसतंय प्राईस वरती जाते,
पण तिथे पण जर प्राईजने ब्रेकडाऊन दिला आपल्याला लॉस मग छोटा व्हायला पाहिजे, मोठा लॉस व्हायला नको. नाहीतर तुम्ही थांबत बसाल. इथून जर मार्केटमध्ये अचानक जर सेलिंग आली तर तुम्ही ट्रॅप होऊ शकतात. हे काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे जी मार्केटमध्ये सेलिंग झाली तिथे काय होऊ शकतं, मार्केट थोडं रिकवर होण्याचा प्रयत्न करेल पण सेलिंग वाढेल. झालं तसंच झालं. हा भाग बघा, इथे बघा काय झालेलं होतं, तेच झालेलं होतं. तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी इथे पण होऊ शकते. त्यामुळे स्टॉप लॉस लावताना या ठिकाणी छोटा लावायचा आहे. आणि जर तुम्ही ट्रेंडला कॅच केलं तर तुमचं प्रॉफिट मग जास्त बनेल. ठीक आहे, कॉल साईडला प्रॉफिट जास्त बनेल. गॅपअप झालं ओपन, थांबलं पाहिजे. मार्केट जर गॅपअप ओपन होत असेल तर तिथे ट्रेंड बघायचा आहे, कारण की वरती येणारे हडल असणार. जोपर्यंत मार्केट 21,800ला ब्रेक करून थांबत नाही, वरती सस्टेन होत नाही, तोपर्यंत आपण बाईंग साईडला जाऊ शकत नाही. इथे काय होईल, मार्केट जेव्हा पण वरती जाण्याचा प्रयत्न करेल सेलिंग येणार. मार्केट जेव्हा पण वरती जाण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी येणार सेलिंग. ह्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं असतं. तुम्ही कोणत्या ठिकाणी कसा प्राईसचा बिहेव होऊ शकतो हे तुम्ही बघायचं असतं. समजलं. ट्रेंड बघायचा, मार्केट रेजिस्टन्स लेवलला सस्टेन होतं आहे का. जिथून मार्केट खाली आलेलं आहे, हे बघा मार्केट इथूनच खाली आलेलं आहे 21,742. त्याच्यावरती मार्केट थांबतंय का गॅपअप झाल्यानंतर ते तुम्ही बघायचं असतं. नंतर मग जायचं कॉल साईडला. येणारा हर्डल पण असणार आपल्यासाठी 21,800चा. त्या हर्डलला मार्केट ब्रेक करते का ते बघायचं असतं. नंतर मग कॉल साईडला जायचं, नाहीतर जायचं नाही. मार्केट काय होतं, गॅप ओपन होत असतं, काही वेळेला साईडवेज होऊन जातं. मग तुम्ही जर एखादा ऑप्शन होल्ड केलेला असेल तर थिटाडिकेमुळे तुम्हाला तिथे लॉस होत असतो मग साईडवेज झाल्यानंतर. ठीक आहे, ट्रेंडिंग मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करण्याचा प्रयत्न करायचा. जसं हे ट्रेंडिंग आता हे हायर लोचं फॉर्मेशन बनवत जातं, याला ट्रेंडिंग म्हणतो आपण. जसं इथे सडन फॉल दिला, मार्केट खाली आलं, हा फॉल इथे मोमेंटमला आपण कॅच केलं, तर ह्या गोष्टी बघायच्या असतात तुम्ही. त्यानंतर पुट साईडला ट्रेड केव्हा बनेल, मार्केट फ्लॅट ओपन होऊन एक महत्त्वाची लेवल असणार. बघा मी इथे ड्रॉईंग करतो, ही लेवल मी इथे ड्रॉ करतो. बघा तुम्ही, ही लेवल मी इथे ड्रॉ करतो. हा चॅनल काढून टाकतो म्हणजे तुम्हाला समजायला थोडं सोपं होईल. इथे ही लेवल असणार. मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन या लेवलला ब्रेक करत असेल म्हणजे 21,660 किंवा 670च्या आसपास इथे ओपन होत असेल, मार्केट थोडं वरती जाण्याचा प्रयत्न करेल. ही लेवल आपल्यासाठी बनणार हर्डल. जर मार्केट या सपोर्टला ब्रेक करून खाली जात असेल तर तिथे आपण एक प्राइस ॲक्शन बघून पुट साईडचा ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे 21,643च्या खाली आपण जाऊ शकतो इंट्राडेमध्ये पुट साईडला. ही तुम्हाला लेवल मी सांगतो इंट्राडेच्या. आपला प्लॅन इथे असा असला पाहिजे की मार्केट जर या सपोर्टला ब्रेक करून खाली जात असेल तर मी पुट साईडचा प्लॅन करणार, मी कॉल साईडचा प्लॅन करणार नाही. पुट साईडचा आपण प्लॅन करणार या ठिकाणी, लक्षात घ्या. मग इथून मिळणारं टार्गेट बरोबर हीच लेवल असणार. हा एक झोन आहे, हा डिमांड झोन बनलेला असेल 21,592पर्यंत ते 21,600 आपण म्हणू शकतो की ह्या लेवलपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. 50 ते 60 पॉईंट आपल्याला इंडेक्समध्ये मिळू शकतात तिथे. म्हणजे परफेक्ट मार्केट जर इथून शॉर्ट झालं, हा सपोर्ट जर ब्रेक केला मार्केटने, तर परफेक्ट तुम्हाला इथे खाली येताना दिसणार. म्हणजे काय होईल, एक प्रकारे तुम्ही चार्टचं ऑब्झर्वेशन करा. चार्टला बघा तुम्ही की वरून जो फॉल झालेला आहे मार्केटमध्ये, एक प्रकारे इथे असं स्ट्रक्चर होतं. हे बघा, हा फॉल झाला मार्केटमध्ये, परफेक्ट खाली आलं मार्केट, या ठिकाणी रिकवर होण्याचा प्रयत्न केला मार्केटने. असं फॉर्मेशन इथे तयार होत असतं. आणि ह्या फॉर्मेशनला आपण म्हणत असतो बेरिश पोल अँड फ्लॅग पॅटर्न. बेरिश पोल अँड फ्लॅग पॅटर्न आपण याला म्हणत असतो. म्हणजे मार्केट इथं ओपन होणार आणि या फ्लॅगचा काय देणार, ब्रेकडाऊन दिला, त्याचं कंटिन्युएशन जर झालं तरी ते सेलिंग पण तशीच होईल मार्केटमध्ये, लक्षात घ्या. सेलिंग पण तशीच होईल. मग हा जो पोल बनलेला असतो याचं टार्गेट तुम्ही डिसाईड करायचं असतं. आता एवढंच मिळेल असं पण नाही, खाली सपोर्ट येत असतात मार्केटसाठी, ते सपोर्ट पण आपण बघायचे असतात. एक मोठा सपोर्ट आहे मार्केटसाठी खाली 21,500. एक सायकोलॉजिकल लेवल आहे, ते आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार इथे. ठीक आहे, मग आपण इथे रिस्क रिवॉर्डनुसार काम केलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपला रिस्क रिवॉर्ड चांगला बसतो त्या ठिकाणी आपण ट्रेड डिप्लॉय केला पाहिजे, एक्झिक्युशन केलं पाहिजे, प्राइस ॲक्शन बघितली पाहिजे. तुम्ही जर रिस्क रिवॉर्डला फॉलो केलं, छोटे छोटे लॉस घेत राहिले, मोमेंटमला कॅच करत राहिले, तर तुम्ही प्रॉफिटेबल होत असतात. पण बहुतेक जण रिस्क रिवॉर्डच बघत नाही. कोणत्याही ठिकाणी एक कॅन्डल दिसली की एंट्री घेऊन टाकायची, त्याला ट्रेडिंग म्हणत नाही. एखाद्या वेळेला तुमचं चांगलं प्रॉफिट होईल, पण एक दिवस असा येत असतो की तुमचं एक दिवस काय पुढच्या 5-6 महिन्यांचा प्रॉफिट घेऊन जात असतं ते. आणि त्याच वेळेला तुम्ही क्वांटिटी पण वाढवलेल्या असतात. त्यामुळे रिस्क रिवॉर्डला फॉलो करायचं, समजलं. मग जर मार्केट इथून ब्रेकडाऊन देताना दिसला आपल्याला तर परफेक्ट आहे. पोल अँड फ्लॅग पॅटर्न जो तयार झालेला आहे त्याचा पण ब्रेकडाऊन मिळेल. त्यानंतर प्राइस इथून कंटिन्युअसली खाली येताना दिसेल आपल्याला. हा एक बेरिश पॅटर्न असतो.
हा बेरिश पॅटर्न असतो. ठीक आहे, इथे प्राईसचं काय होईल, कंटिन्युएशन डाऊन ट्रेंडमध्ये होणार, लक्षात घ्या, डाऊन ट्रेंडमध्ये. मग आपण इथे टार्गेट कसं घ्यायचं, की आपल्याला वाटतं आहे की 592 565 हा सपोर्ट आहे, ही लेवल पण सपोर्ट आहे माझ्यासाठी, त्या लेवलपर्यंत प्रॉफिट आपण घेतलं पाहिजे. मोमेंटम फास्ट असेल, रिस्क रिवॉर्डपेक्षा जास्त मिळतं प्रॉफिट. तुम्ही जर 10 पॉईंटचे सेल लावलेला असेल, काही वेळेला तुम्हाला 30 पॉईंट मिळतात, 1:3. समजलं, हा प्लॅन करायचा. मग इथे ब्रेकडाऊनमध्ये प्राइस ॲक्शन बघून इथे आपण पुट साईडला जायचं. आणि मार्केटने पुन्हा उद्याचा पण लो जर ब्रेक केला 565, तर डायरेक्ट सपोर्ट मग 21,500चा असेल, तिथपर्यंत पण मार्केट जाऊ शकतं. मी तुम्हाला काय सांगितलं की 21,600च्या खाली जर मार्केट थांबत असेल, क्लोज देत असेल, तर मार्केट थोडंसं निगेटिव्ह होऊ शकतं. पूर्णपणे नाही, थोडं निगेटिव्ह होऊ शकतं. मार्केटमध्ये थोडी सेलिंग पण येऊ शकते. आणि मार्केटमध्ये सेलिंग येणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. जी मोठी रॅली मार्केटने दिली तिथे एक रिव्हर्सल येणं गरजेचं आहे, थोडं करेक्शन यायला पाहिजे, तेव्हाच मार्केटमध्ये बाईंग पण येत असते. ठीक आहे, या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा, स्टॉपलॉसचा वापर करत चला. मनामध्ये कधी स्टॉपलॉस पकडू नका. आपले ट्रेडिंगचे जे रूल असतात त्यांचं पालन करत चला. ठीक आहे, दुसऱ्यांचं बघून ट्रेडिंग करू नका. जे नवीन असतील त्यांनी ऑप्शन ट्रेडिंग करायचं नाही, टाळायचं पूर्णपणे. 1-2 वर्ष इक्विटीमध्ये द्या, चांगलं शिकून घ्या, नंतर 1 लॉटने प्रॅक्टिस करा. ठीक आहे, सुरुवातीला 100 लॉटने घेऊ नका, त्याला ते गॅम्बलिंग म्हणतात. तुम्ही जर 100 लॉटने ट्रेडिंग करत असाल ना, ते गॅम्बलिंग असतं पूर्णपणे. समजलं, त्या गोष्टी बघून ट्रेडिंग करत चालायचं. स्टॉपलॉस मात्र नक्की लावायचा. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील, कोणत्या लेवलला आपण बाय करायचं आणि कोणत्या लेवलला आपण सेल करायचं. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर लाईक पण करायचं आणि कॉमेंट पण करायचं, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.